महत्त्वाची खाती होती, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं खातं होतं ते म्हणजे अर्थमंत्रीपद। या सगळ्या संदर्भात काय निर्णय होऊ शकतो, त्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का? एकूणच अर्थमंत्री पदासंदर्भात अद्याप निर्णय जो आहे तो आपल्याला झाल्याचं कळत नाही आहे, कारण की एकूणच ज्येष्ठ नेता किंवा मग त्या संदर्भातला जो अनुभव आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळत असतो आणि तशा प्रकारचा अनुभव हा सुनित्रा पवारांना आत्ताच नाही आहे आणि त्यामुळेच एकूणच उत्पादन शुल्क असेल किंवा मग क्रीडा मंत्रीपद असेल हे लगेच त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळू शकतो। मात्र एकूणच अर्थ खात्यासंदर्भातला निर्णय जो आहे तो काही दिवसांनंतर आपल्याला घेताना पाहायला मिळू शकेल, कारण एकूणच बजेट आहे, बजेट संदर्भातली कामं देखील आपल्याला होताना पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगानं जे बजेट आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आपल्याला सादर करताना पाहायला मिळू शकते आणि त्यानंतर कदाचित सुनित्रा पवार यांच्या हाती अर्थ खात्याची धुरा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळू शकते। काहीसा अनुभव, काहीशा गोष्टी मुख्यमंत्र्यांकडनं देखील सांगितल्या जाऊ शकतात। तशा प्रकारे काही एकूणच प्रशासकीय जो भाग आहे त्या संदर्भातला देखील अनुभव जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडनं शेअर केला जाऊ शकतो आणि त्यानंतर सगळी प्रक्रिया जी आहे ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळू शकेल। अभिषेक, सुनेत्रा पवारांनी त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलाय, आमदारकी संदर्भात काही निर्णय झालाय का? अद्याप आमदारकी संदर्भात निर्णय झालेला नाही आहे। एकूण खासदारकी संदर्भातला निर्णय झाला आहे, कारण की ती एक नॉर्मल प्रक्रिया आहे। एकूणच जेव्हा एखाद्या विधिमंडळाचा गटनेता जेव्हा तुम्ही होता त्यानंतर जर का तुम्ही एका याचे सदस्य असाल तर त्या संदर्भात तुम्हाला राजीनामा दिल्यानंतर तुम्ही गटनेत्या संदर्भातली भूमिका घेऊ शकता आणि त्यामुळेच सध्या पाहायचं तर आमदारकी संदर्भातला निर्णय आपल्याला पुढील 6 महिन्यांमध्ये होताना पाहायला मिळू शकेल। एकूणच बारामती संदर्भातली जर का जागा पाहायची त्या संदर्भातलं नोटिफिकेशन देखील आपल्याला निवडणूक आयोगाकडनं येताना पाहायला मिळू शकेल आणि एकूणच जी पोटनिवडणूक आहे त्यामध्ये अजित पवार यांच्या जागी आपल्याला सुनित्रा पवार यांचं नाव पाहायला मिळू शकतं। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात। निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, आता प्रक्रिया शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं जाणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून लोकभवनामध्ये राज्यपालांना एक पत्र दिलं जाईल आणि त्यानंतर शपथविधी सोहळा पार पडेल। अवघ्या काही तासांमध्ये राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत सुनेत्रा पवार यांच्या रूपाने। या सगळ्याला काहीशी दुःखाची किनार आहे, अत्यंत दुर्दैवी घटनेची किनार आहे आणि त्यानंतर या सगळ्या हालचालींना वेग आलेला आहे, चक्र वेगाने फिरलेली आहेत। पण यामध्ये आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये काही नेते असे आहेत की ज्यांनी दोन्ही पक्षांचं विलीनीकरण झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया 2-1 दिवसांपूर्वी दिलेली होती आणि आत्ताचं चित्र जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीतले जे बडे नेते आहेत ते विलीनीकरणाच्या प्रक्रियेवरती प्रतिक्रिया देत नाहीयेत किंवा त्या संदर्भात कोणतीही चर्चा होत नाहीये किंवा विलीनीकरणासंदर्भात काही स्पष्ट बोलायला तयार नाहीयेत। त्यामुळे ही जी अस्पष्ट दरी सध्या राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या पक्षामध्ये दिसतेय ती सांधणं आणि पक्षाला एकसंध ठेवणं हे एक मोठं आव्हान सध्या सुनेत्रा पवार यांच्यासमोर असणार आहे आणि काही वेळामध्येच त्या शपथ घेणार आहेत उपमुख्यमंत्री पदाची। मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यासाठी म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांचं शिष्टमंडळ वर्षा निवासस्थानी पोहोचलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं जाईल, ही सगळी संविधानिक प्रक्रिया आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री राज्यपालांना पत्र देतील आणि त्यानंतर लोकभवन या ठिकाणी शपथविधी सोहळा पार पडेल। खरं तर जेव्हा अजित पवारांनी वेगळी वाट निवडली होती, राष्ट्रवादीमध्ये बंड केलेलं होतं आणि अनेक आमदारांना सोबत घेऊन, खासदारांनाही सोबत घेऊन ज्यावेळी अजित पवार बाहेर पडलेले होते ते थेट गेलेले होते लोकभवन, जेव्हा ते राजभवन म्हणून ओळखलं जायचं, लोकभवन या ठिकाणी, आणि थेट शपथविधीच पार पडलेला होता आणि त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांचाही शपथविधी त्याच लोकभवनमध्ये पार पडताना आपण पाहतोय। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आपल्या समोर येत आहेत, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सूत्र सुनेत्रा पवार यांच्याकडे जात आहेत। तर दुसरीकडे सकाळ